बी.कॉम सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना मी आपला फायनान्शियल अकाउंट हा विषय मुद्दामच थोडा लेट सुरू करत आहो, कारण अनेक लोकांचे सध्या व्हिडिओ येणं सुरू आहे आणि मग त्याच्यामध्ये तुमचं हे सगळं कन्फ्युजन होत गेलं असतं, म्हणून आता त्यांचा बराचसा कोर्स आटपत आलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आता हा लवकरात लवकरच फायनान्शियल अकाउंटचे 4 युनिट कंप्लीट करून देणार. तुम्ही याच्या पूर्ण जर माझे व्यवस्थितरित्या पूर्ण व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर तुम्हाला बी.कॉम 4 सिमचं सेकंड इयरचं 4 सिम मधलं MCQचे सगळे प्रश्न सोडवणं तुम्हाला फार सोपं पडेल आणि हे सगळे 4ही चॅप्टर तुम्हाला चांगल्यारीत्या समजेल याची मी पूर्ण शाश्वती देतो तुम्हाला. आणि म्हणून आता तुम्ही फक्त मी जे व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहो 4 सिमवाल्यांना ते व्यवस्थितरित्या तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा. मी तुम्हाला काही प्रश्न सोडवून देणार किंवा काही प्रश्न मग तुम्हाला मी होमवर्कला करून देणार. आणि म्हणून तुम्ही थोडं जरा काळजीपूर्वक लक्ष दिलं तर तुमचे हे चॅप्टर आरामशीर कंप्लीट होतील. आता एक लक्षात घ्या की आपल्याला बी.कॉम सेकंड इयरमध्ये तुम्हाला 4 युनिटमध्ये कुठले 4 चॅप्टर आहे मी त्याच्याबद्दल थोडंसं समजून सांगतो. तर तुमचं पहिल्या युनिटमध्ये फायनल अकाउंट ऑफ बँकिंग असा एक मोठा 20 मार्काचा एक पोर्शन्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या युनिटमध्ये फायनल अकाउंट ऑफ इन्शुरन्स कंपनी नावाचा एक चॅप्टर आहे आणि तिसऱ्या युनिटमध्ये व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल असं तिसरं युनिटमध्ये चॅप्टर आहे आणि चौथ्या युनिटमध्ये लिक्विडेशन्स ऑफ कंपनी असे 4 चॅप्टर आहे. प्रत्येक चॅप्टरचे आपण साधारणतः 5 किंवा 6 व्हिडिओमध्ये आपलं ते चॅप्टर पूर्णरित्या तुम्हाला चांगल्या रीतीनं कवर करून देईल मी. फक्त तुम्ही ते प्रत्येक व्हिडिओ हा अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत व्यवस्थितरित्या जर लक्ष देऊन ऐकला आणि तो पाहिला तर आणि त्याच्यानंतर मी जे गणित तुम्हाला सोडवून देईल ते गणित तर तुम्हाला 1-2दा घरी प्रॅक्टिस करायचीच आहे. त्याच्यासोबत 2-3दा ते प्रॅक्टिस केल्यानंतर मग मी तुम्हाला होमवर्कला जे प्रॉब्लेम देईल ते प्रॉब्लेम करून बघायचं, म्हणजे तुमच्या त्या चॅप्टरवरचा कॉन्फिडन्स वाढल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो आपण पहिलं चॅप्टर सुरू करूया. पहिल्या युनिटमधलं बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट. आपल्या भारतामध्ये बँकिंग ॲक्ट 1949ला अस्तित्वात आला. 1949मध्ये हा बँकिंग ॲक्ट अस्तित्वात आला. त्याच्यानुसार बँकिंगचे फायनल अकाउंट, कारण प्रत्येक इन्स्टिट्यूट म्हटलं कुठलंही व्यवस्थापन किंवा व्यवसाय म्हणा त्याला वर्षाच्या शेवटी आपले फायनल्स अकाउंट बनवावं लागत असते, कारण फायनल अकाउंट बनवल्यामुळे त्या कंपनीची त्या इयर एंडला किती प्रॉफिट झाला किंवा त्यांची फायनान्शियल कंडिशन कशी आहे हे बघण्यासाठी त्यांना फायनल अकाउंट बनवावं लागत असते. आता आपल्याला माहीत असेल प्रॉफिट जर शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागत असते आणि फायनान्शियल कंडिशनसाठी आपण बॅलन्स शीट बनवत असतो. तर या बँकिंग ॲक्ट मध्ये आता एक नवीन अमेंडमेंट झालेली आहे 1920मध्ये. त्या अमेंडमेंटमध्ये स्टॅच्युटरी रिझर्व 25% करण्यात आली होती आणि अगोदरची अमेंडमेंटमध्ये स्टॅच्युटरी रिझर्व हा 20% होता. तर 1920मध्ये अमेंडमेंट झाल्यामुळे तुम्हाला ती स्टॅच्युटरी रिझर्व दिल्या गेली नसेल तरी तुम्हाला ते 25% प्रत्येक बँकेला ते रिझर्व करून ठेवावंच लागते. करंट इयरच्या प्रॉफिटवर 25% स्टॅच्युटरी रिझर्व. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की बँकेचं फायनल अकाउंट हे हॉरिझॉन्टल पद्धतीनं नाही. जसं आपण कंपनीचं फायनल अकाउंट बघा, ट्रेडिंग अकाउंट बनते कंपनीचं आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनते, मग प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट बनते आणि मग त्याच्यानंतर बॅलन्स शीट बनते. तर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनसाठी आपण 4 कॉलम तयार करतो, कारण ते हॉरिझॉन्टल बेसिसवर आहे, पर्टिक्युलर रुपीज. परंतु बँक आपलं फायनल अकाउंट हे व्हर्टिकल बेसवर आपलं फायनल अकाउंट तयार करते आणि शेड्यूल वाईज बनवते. शेड्यूल, कारण प्रत्येक शेड्यूलमध्ये कोणते पद जाणार हे कन्फर्म आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही बघा सगळ्यात पहिले आपण आता तुम्हाला प्रोफॉर्मा दिलेला आहे. बँकिंग कंपनी फायनल अकाउंट प्रोफॉर्मा दिलेला आहे इन द बुक्स ऑफ बँकेचा प्रॉफिट अँड लॉसचा प्रोफॉर्मा आहे
आणि तो प्रोफॉर्मा बघा, बँकेला कुठलीही बँक ट्रेडिंग करत नाही, व्यापार करत नाही, ती सेवा क्षेत्रामध्ये मोडते. आणि म्हणून बँक आपलं डायरेक्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवते आणि त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच आपलं ॲप्रोप्रिएशन अकाउंट पण बनवून घेत असते. आणि म्हणून मी तुम्हाला पहिले बघा की बँक ही काही एक स्वतंत्र इन्स्टिट्यूट असते, तिला स्वतःचं उत्पन्न असतात, उत्पन्नामधूनच तिला बँकेला खर्च करावं लागत असते. आणि मग राहिलेल्या त्या उत्पन्नातून केल्या गेलेले खर्च वजा केल्यानंतर जे राहील ते बँकेचं नेट प्रॉफिट काउंट केलं जात असते. आणि म्हणून हे बघा, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं मी तुम्हाला प्रोफॉर्मा दाखवलेलं होतं. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रोफॉर्मामध्ये सगळ्यात पहिले इन्कम लिहिलेलं आहे, बघून घ्या, तुम्हाला दिसत असेल तर इन्कम. तर इथे पहिले बघा इन्कम दिसत आहे तुमचं पहिले. आणि इन्कम बँकेला दोनच प्रकारचे असतात, कारण आता दोन म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त बँकेचं इन्कम इंटरेस्ट अँड डिस्काउंट. मी तिथं डिस्काउंट लिहिलं गेलं नाही, पण तिथं लक्षात घ्या, इंटरेस्ट अँड डिस्काउंट अर्न म्हणजे कधीही बँकेचं सर्वात मोठं जर उत्पन्नाचं साधन असेल तर इंटरेस्ट आहे. कारण बँक ही काय करते, तुमच्याकडून जे पैसा तुमचा ठेवीचा किंवा सेविंगचा असतो त्या सेविंगच्या आधारावर इतरांना लोन देते, तर त्या लोनवर ते बँक इंटरेस्ट प्राप्त करत असते किंवा रिसिव्ह अर्न करत असते. आणि म्हणून सगळ्यात मोठं जास्तीत जास्त इन्कमचं बँकेचं रिसोर्सेस जर असेल तर इंटरेस्ट अर्न आहे. आणि त्याचं शेड्यूल आहे नंबर 13. हा शेड्यूल बदलणार नाही. इंटरेस्ट अर्नसाठी शेड्यूल 13 म्हणजे 13च. आणि इंटरेस्ट अँड डिस्काउंट अर्न सोडून बाकीचे कुठलीही इन्कम बँक कमवत असेल तर म्हणजे फक्त इंटरेस्टला तुम्ही 13 नंबर द्यायचा शेड्यूल नंबर, आणि मग बाकीचे जे इन्कम असेल त्या इन्कमला तुम्ही अदर इन्कममध्ये टाकायचं आणि त्याचंच शेड्यूल आहे 14 नंबर. आणि मग या 13 आणि 14 म्हणजे इंटरेस्ट आणि अदर इन्कम यांची बेरीज केल्यास त्याला टोटल इन्कम म्हणतात. मग त्याच्यानंतर बँकेचे खर्चसुद्धा, तर जसं बँकेचं इन्कम हा सर्वात मोठा खर्च इन्कम इंटरेस्ट, तर तसाच खर्चसुद्धा इंटरेस्ट आहे. कारण बँक आपल्या ठेवी स्वीकारतात. ठेवी तुम्हाला माहीत असेल 3-4 प्रकारच्या, फिक्स्ड डिपॉझिट, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, अशा अनेक प्रकारचे डिपॉझिट बँक स्वीकारत असते. आणि त्या डिपॉझिटवर बँकला व्याज द्यावं लागत असते. इट्स अ पार्ट ऑफ एक्सपेंडिचर ऑफ बँक. म्हणून इंटरेस्ट एक्सपेंडेड, ज्याला इंटरेस्ट पेड शब्द म्हणतो आपण, तर त्याचं शेड्यूल येणार हा एक्सपेंडिचरमध्ये 15 नंबरचं शेड्यूल आहे बघा. आणि मग ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, बँक चालवण्यासाठी जो काही खर्च करावा लागत असतो. आता बँक चालवण्यासाठी जसं रेंट आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, हे बाकीचे जे खर्च असतात त्याला ऑपरेटिंग एक्सपेंडिचर म्हणतात. तर त्याचं शेड्यूल आहे 16. त्याच्यानंतर प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिजन्सीज. प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीज म्हणजेच बँकाला काही इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन करावं लागत असते, किंवा त्याच्यानंतर मला वाटते इन्कम टॅक्स प्रोव्हिजन झाली, किंवा बॅड डेट्स रिझर्व आहे, हे जे काही प्रोव्हिजन्स आहे ते प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये जाते. त्याला मात्र शेड्यूल नंबर दिला गेलेला नाही. आणि मग या 15 आणि 16ची बेरीज केली त्याला टोटल असे म्हणतात. मग हे टोटल बघा, आता वर जे झालेले आहे हे टोटल इन्कम आहे बँकेचं, आणि हा टोटल खर्च आहे. तर या इन्कममधून हा एक्सपेंडिचर मायनस केल्यानंतर तो तुमचा, त्याला ए म्हणतात, याला ए म्हणतात आणि ह्याला बी म्हणतात. आणि म्हणून ए मायनस बी केल्यास तुमचा हा करंट इयरचा प्रॉफिट निघतो बघा. ए मायनस बी केल्यास करंट इयरचा प्रॉफिट, कारण इन्कममधून एक्सपेंडिचर मायनस केल्यास इन्कम जास्त राहील म्हणून करंट इयरचा प्रॉफिट. आणि खाली दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस बॉट फॉरवर्ड, म्हणजे मागच्या वर्षीचा काही प्रॉफिट शिल्लक राहिला असेल तर करंट इयरचा प्रॉफिट आणि मागच्या वर्षीचं प्रॉफिट या दोघांची बेरीज टोटल करायची असतात. आणि या टोटलवर मग यांना ॲप्रोप्रिएशन करतात, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. सगळ्यात पहिले ते रिझर्वला स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करतात. तुम्हाला सांगितलंच, नवीन अमेंडमेंटनुसार स्टॅच्युटरी रिझर्व ही करंट इयरच्या प्रॉफिटवर, कोणत्या प्रॉफिटवर, जे मी रेडमार्क केलेलं आहे त्या प्रॉफिटवर 25% घ्यायचे असतात. त्याच्यानंतर अदर रिझर्व आहे बँकेचे. त्याच्यानंतर डिव्हिडंड कोणाला, शेअर होल्डरला, कारण बँक आपले शेअर्स इश्यू करतात, त्या डिव्हिडंड द्यायचे असेल तर त्याचे डिव्हिडंडचं प्रोव्हिजन आहे.
आणि मग राहिलेलं बॅलन्स, याला टोटल असे म्हणतात. त्याच्यानंतर या बँकेची बॅलन्स शीट तयार होत असते. तर बॅलन्स शीटकरिता तुम्हाला हे बॅलन्स शीट बघा, पहिलं जर असले तर 5 जे हेड आहे. आता बघा आपण वर 13 सुरू केलेलं आहे, बघून घ्या 13, 14, 15, 16, कारण 1 पासून बॅलन्स शीटमध्ये हेड आलेले आहे. कॅपिटल नावाचं लायबिलिटीमध्ये पहिलं कॅपिटल अँड लायबिलिटी आणि खाली ॲसेट्स आहे. कॅपिटल नावाचं हेड आहे, त्याला 1 नंबर शेड्यूल आहे. बाकी रिझर्व आहे, हे लायबिलिटीची पद्धत, त्याला 2 नंबर शेड्यूल आहे. डिपॉझिट आहेत, त्याला 3 नंबर शेड्यूल आहे. बॉरोविंग म्हणजेच घेतलेलं कर्ज बँकेने, त्याला 4 नंबर शेड्यूल आहे. आणि बँकेच्या अदर लायबिलिटी याला 5 नंबर शेड्यूल आहे. या सर्व 1 ते 5 नंबरची बेरीज करणार तर ते टोटल लायबिलिटी झालेली आहे. त्याच्यानंतर ॲसेट बाजूला सगळ्यात पहिले तुमचं कॅश अँड बँक विथ RBI. तर कारण या बँकांची बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक असते. मग प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँकमध्ये आपली ठेवावं लागत असते, कॅश ठेवावं लागत असते. आणि बँकेतली कॅश आणि रिझर्व्ह बँकेची कॅश या दोनाला 6 नंबरचं शेड्यूल द्यायला असतं. इतर काही बँका असतात, जसं उदाहरणार्थ बघा की इंडिया बँक असेल तर ते आपल्या त्या स्टेट बँकेत पैसे ठेवतात. स्टेट बँक असेल तर दुसऱ्या कुठली बँकेत, कोऑपरेटिव्ह बँक असेल तर स्टेट बँकेत पैसे ठेवतात. तर म्हणजे कॅश बॅलेन्स इन अदर बँक म्हणजे दुसऱ्या बँकेत, किंवा मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस म्हणतात त्याला. म्हणजे तर त्याचं शेड्यूल नंबर 7 आहे. त्याच्यानंतर हे जेवढं हा खालीवर झालेला आहे, मी तुम्हाला समजून सांगतो, लक्ष द्या. आणि हे इन्व्हेस्टमेंटचे शेड्यूल 8 नंबरचं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स म्हणजे वाटलेलं कर्ज, त्याचं शेड्यूल 9 नंबर आहे. फिक्स्ड डिपॉझिटचे शेड्यूल 10 नंबर आहे. आणि अदर ॲसेटचे शेड्यूल 11 नंबर आहे. हे टर्म आहे, ही एकच टर्म आहे. कोणती? बँक बॅलेन्स विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, हा एकच पद आहे, म्हणून ते त्याला जरा ते खाली गेलेलं आहे. तर त्याचं शेड्यूल हे 7 नंबर आहे. आणि मग हा एकच पद आहे, हे जे आहे तुमचं शॉर्ट नोटीस, हा 7 नंबरचं पद आहे. आणि मग हे इन्व्हेस्टमेंट येणार 8 नंबरमध्ये. सॉरी, हे खालीवर होतं आहे जरा. इन्व्हेस्टमेंट येणार तुमचं 8 नंबरमध्ये, इन्व्हेस्टमेंट येणार. शॉर्ट नोटीस 7 नंबर. इन्व्हेस्टमेंट 8 नंबर. ॲडव्हान्स 9 नंबर. फिक्स्ड डिपॉझिट 10 नंबर. आणि अदर ॲसेट्स 11 नंबर. अशा प्रकारे हे यांचे शेड्यूल आलेले आहे. आता इथं फक्त आपण शेड्यूल मांडले होते की या शेड्यूल त्यांना असं आहे. ते कोणत्या शेड्यूलमध्ये कोणते पद येतात मी खाली दिलेलं आहे बघा. की पहिल्या शेड्यूलमध्ये कॅपिटल आहे, कॅपिटलमध्ये एकच पद असतात, त्याच्यामधून लेस कॉल इन अरियर्स. कारण कॅपिटलमध्ये ज्या शेअर्स कॅपिटल पैसा आले नसतात त्याला कॉल इन अरियर्स असे म्हणतात. तो कॉल इन अरियर्स मायनस करून आपण बघा कंपनीचं फायनल अकाउंट बनवत असताना कॅपिटल वर लिहितो, त्याच्यातून कॉल इन अरियर्स म्हणजे मायनस करत असतो. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 2मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस, ज्या काही रिझर्व्ह असेल तर स्टॅच्युटरी रिझर्व्ह, करंट इयरचं प्रोव्हिजन, शेअर्स प्रीमियम, PL अकाउंट, करंट इयरचं प्रॉफिट, डेप्रिशिएशन फंड, ह्या ज्या काही रिझर्व्ह असेल त्या सर्व रिझर्व्ह शेड्यूल नंबर 2मध्ये येतात. 3 नंबर शेड्यूलमध्ये डिपॉझिट सांगितलेलं आहे मी तुम्हाला. हे लायबिलिटी जे आहेत 1 ते 5 पर्यंत सगळ्याला आहे. फिक्स्ड डिपॉझिट, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, सिक्युरिटी ऑफ एम्प्लॉई. कारण हेच लायबिलिटी आहे. कारण बँकेने जरी डिपॉझिट स्वीकारलं असेल लोकांच्या तर त्या बँकेच्या डिपॉझिट लोकांना परत करावं लागतात ना, म्हणून बँकेची ती लायबिलिटी आहे. शेड्यूल नंबर 4मध्ये बॉरोविंग येतात. बॉरोविंग म्हणजे या बँकेने इतर बँकेकडून घेतलेले जे कर्ज असतात त्याला ते परत करावं लागेल, म्हणून ती लायबिलिटी मानली जातात. अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स, जसं रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, प्रोव्हिजन्स ऑन डिव्हिडंड्स अँड अदर लायबिलिटी, हे सर्व पदं त्या 5 नंबरमध्ये येतात. 6 नंबरमध्ये कॅश अँड बॅलेन्स विथ RBI विथ कॅश इन हँड. तर 7 नंबरमध्ये बॅलेन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस, हे जे 2 पदं येतात. 8 नंबरमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगतोय की गोल्ड गव्हर्नमेंट सिक्युरिटी, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, बँकसुद्धा इन्व्हेस्ट करतात दुसरीकडे, इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड, हे सगळे 8 नंबरच्या शेड्यूलमध्ये येतात. 9 नंबरच्या शेड्यूलमध्ये ॲडव्हान्सेस म्हणजे बँकेने दिले लोकांना कर्ज, म्हणजे बँक
लोन लोकांना वाटते ना, तर मग ते वसूल तर करावंच लागेल. ते आठ असे तर बँकेने वाटलेले लोन किंवा ॲडव्हान्सेस, बँकेने लोकांकडनं बिल डिस्काउंटेड करून घेतले किंवा बँकेने बिल परचेस केले ते, कॅश लोन वाटलं असेल किंवा अदर ड्राफ्ट, हे सगळं बँकेचं लोन अँड ॲडव्हान्समध्ये येतात. त्याच्यानंतर 10 नंबरमध्ये फिक्स डिपॉझिट, फिक्स ॲसेट असतात. फिक्स ॲसेट बघा बँकेच्या कोणत्या आहे की बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, ते फर्निचर नाही लिहिलं पण फर्निचर हे सगळे बँकेच्या फिक्स ॲसेट्स आहे. अदर ॲसेट्स आहे बँकेच्या की आउटस्टँडिंग इंटरेस्ट काही असेल द्यायची, की ब्रांच ॲडजस्टमेंट आहे. नॉन बँकिंग ॲसेट्स आहेत जे बँकेचे ॲसेट मानले जाणार नाही. प्रिलिमिनरी एक्सपेंडिचर, सिल्वर, आता गोल्ड मात्र इन्व्हेस्टमेंट, सिल्वरला इन्व्हेस्टमेंट मानले जात नाही, ते अदर ॲसेटमध्ये येतात. 12 नंबरमध्ये आता हे बघा इथे 1 ते 5ची बेरीज करायची आहे. तर ही 1 ते 5ची बेरीज म्हणजे लायबिलिटी, टोटल लायबिलिटी बेरीज, आणि 6 ते 11पर्यंत केलं तर हे ॲसेटची बेरीज. 12 नंबर मात्र हे बेरजेमध्ये येत नाही, कारण ते कॉन्टिजंट लायबिलिटी आहे. कॉन्टिजंट लायबिलिटी म्हणजे संभाव्य देयता. तर आज लायबिलिटी नसल्यामुळे ती ॲसेट्समध्ये काउंट केल्या जात नसते किंवा बॅलन्स शीटमध्ये, म्हणून त्याला शेवटी 12 नंबरमध्ये असं शो करायचं असते फक्त. आणि म्हणून 12 नंबरसाठी कोणते पद आहे बघा, तर 12 नंबरमध्ये कॉन्टिजंट लायबिलिटी आहे. कस्टमर बिहाफ ऑफ द कस्टमर, एन्डॉर्समेंट म्हणतात की कस्टमरला एन्डॉर्स केलेली बिलं असतात, तर ते बिलं कधीच लायबिलिटी केव्हाही निर्माण होऊ शकते बँकेची, म्हणून त्याला कॉन्टिजंट लायबिलिटी असे म्हणतात. मग 13 नंबर, आता हे जे 13 नंबरपासून सुरू झालेले आहे, 13, 14, 15 आणि 16 हे सर्व पदं प्रॉफिट अँड लॉसचे आहेत. इंटरेस्ट अर्न, इंटरेस्ट अर्नमध्ये बघा इंटरेस्ट, डिस्काउंट लेस रिबेट असे 2 पदं आहे. 14मध्ये अदर इन्कममध्ये मिळलेलं बघा, अदर इन्कममध्ये कमिशन कमवते बँक ब्रोकरेज कमवते, कारण दलालीचं कामसुद्धा बँकेचं असते, ब्रोकर कमवते बँक. अँड प्रॉफिट अँड ॲसेट्स, काही ॲसेट विकले असेल त्याच्यावर प्रॉफिट झाला असेल तर ते, हे सगळं घेतात बँकेच्या अदर इन्कममध्ये. 15 नंबरमध्ये इंटरेस्ट एक्सपेंडेड, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, बँक डिपॉझिटवर इंटरेस्ट देतात. 16 नंबरमध्ये ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, अदर एक्सपेंडिचर एक्सपेक्टेड, म्हणजे व्याज सोडून जे काही कुठले खर्च असेल ते सर्व खर्च 16 नंबरमध्ये येतात. आणि मी म्हटलं तर बघा प्रोव्हिजनमध्ये कोणते पद येतात, तर बॅड डेट्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन्स, ट्रान्सफर टू एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, ट्रान्सफर टू कॉन्टिजंट रिझर्व, इन्व्हेस्टमेंट रिझर्व, हे सर्व पदं त्या प्रोव्हिजन्समध्ये येतात. म्हणजे आम्ही वर तुम्हाला ते त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं फॉर्मॅट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीटचं फॉर्मॅट दिलेलं आहे, आणि मग त्याच्यामध्ये ते शेड्यूल सांगितले त्याच्यामध्ये, आणि मग कोणत्या शेड्यूलमध्ये कोणते टर्म झाले ते दिलेलं आहे. आता याच्यात ॲडजस्टमेंट नेहमी रेग्युलर प्रत्येक उदाहरणामध्ये येतात. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, तर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, तर याच्यात मी त्याला 2 भागात केलेलं बघा. इफ इट इज गिवन इन द ट्रायल बॅलन्स, इफ इट इज गिवन इन द ॲडजस्टमेंट. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड जर तो ट्रायल बॅलन्समध्ये दिला गेला असेल आणि तोच जर ॲडजस्टमेंट दिला गेला असेल तर कशा एंट्र्या होतात, तर त्यांनी काय म्हटलेलं बघून घ्या. इफ द ट्रायल बॅलन्समध्ये असेल, म्हणजे आपल्याला ट्रायल बॅलन्स समजतात ना, तिच्यात जर दिला असेल तर रिटर्न डाऊन शेड्यूल नंबर 5, म्हणजे तो ट्रायल बॅलन्समध्ये दिल्यास फक्त तो शेड्यूल नंबर 5मध्ये लिहायचा. 5 म्हणजे अदर ॲज लायबिलिटी, हे बघा 5 नंबरच्या शेड्यूलमध्ये, या 5 नंबरच्या शेड्यूलमध्ये लिहायचं आहे. इथे शेड्यूल हा 5 नंबर इथे येतो, या शेड्यूलमध्ये लिहायचं आहे ते. त्याच्यानंतर एकच त्याची एंट्री येणार. पुढे लायबिलिटीमध्ये हां, आणि जर समजून जर तुम्हाला पूर्ण ट्रेडिंग बॅलन्स PL अकाउंट आणि बॅलन्स शीट विचारलं असेल तर त्याला 5मध्ये घ्यायचं. आणि समजून जर तुम्हाला एखाद्या उदाहरणात फक्त प्रॉफिट अँड लॉसच बनवायला लावला असेल तर, आणि ते जर ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर 13 नंबरच्या शेड्यूलमध्ये, म्हणजेच 13 नंबरची शेड्यूल म्हणजेच इंटरेस्ट अर्नची शेड्यूल आहे वर, 13 नंबरची पहिलीवाली इंटरेस्ट अर्नची, हे बघा 13 नंबरची इंटरेस्ट अर्नची, त्या इंटरेस्टमधून हे तुमचं टर्म जे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 13मधून मायनस करायचं असते म्हणते तो. इकडे बघा, आणि जर ॲडजस्टमेंटमध्ये असेल तर ॲडजस्टमेंटच्या 2 एंट्र्या होतात, आणि 2 एंट्र्या म्हणजे काय, पहिले 13मधून मायनस करायचं आणि 5मध्ये लिहायचं. तर अशा प्रकारच्या 2 एंट्र्या केल्या जातात. तर तुम्हाला मी आता फक्त इथं शेड्यूल आणि बॅलन्स शीटचं म्हणजे बँकेच्या फायनल अकाउंटचं जे काही शेड्यूल असतात, जे काही फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट समजून सांगितलेले आहे.
मी तुम्हाला आता याच्यापुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं तयार करायचे याचे 2 एक्झाम्पल समजून सांगणार. मग 2 एक्झाम्पल तुम्हाला घेणार बॅलन्स शीट कसे तयार करायचे त्याच्याबद्दल घेणार, आणि मग एकच एक्झाम्पल जिच्यामध्ये प्रॉफिट लॉसही बनवायचा आहे आणि जिच्यात बॅलन्स शीटही बनवायचा आहे असं एक एक्झाम्पल घेणार. असे 5 एक्झाम्पल घेतल्यास तुम्हाला फायनल अकाउंट बँकिंगचं आरामशीर समजेल. तुम्ही याच्यावर आरामशीर MCQ सोडवू शकणार. कारण MCQ विचारत असताना हे शेड्यूल तुम्हाला थोडंसं जरा म्हणजे चांगला अभ्यास करावा लागणार, कारण कोणत्या शेड्यूलमध्ये कोणतं पद जाते हे तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकते. आणि म्हणून मी जे तुम्हाला आता 4-5 व्हिडिओ प्रत्येक चॅप्टरचे 7-8 व्हिडिओमध्ये तुमचं होणार. आपली तशी परीक्षा, तुमची परीक्षा साधारणतः जुलैच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः येऊ शकते. त्याच्यामुळे आपला जो पूर्ण हा 15 मे आणि जून महिना आहे या एवढ्याच्या कालावधीमध्ये तुमचा मी कोर्स आरामशीररित्या पूर्ण करून देतो, कंप्लीट करून देतो. तुम्ही कुठलीही काळजी करू नका. फक्त मी जे शिकवतोय, माझे जे काही व्हिडिओ असेल ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुमचं कुठलीही त्या विषयाबद्दल अडचण राहणार नाही याची शाश्वती घेतो. ओके, थँक्यू. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या 2 व्हिडिओ टाकणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसे बनवायचे त्याच्याबद्दल, तर ते काळजीपूर्वक बघा.